धम्माच्या चळवळीच्या मुवमेंटमध्ये असो किंवा आंबेडकरांच्या एकंदरीतच सामाजिक लढ्याच्या चळवळीमध्ये असो, तर मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज आपल्याला दिसतो. आरएसएसचे जे समरसता मंचचा विंग आहे त्या विंगचं उद्घाटन करणारे पण गंगाधर पानतावणे साहेब आहेत ना. सचिन साठेंची भूमिका जी आहे ती मातंग समाजाची भूमिका नाही. जय भीमपेक्षा रामराम बाळा. अबगडच्या समर्थनात असणारे लोक आणि अबगडच्या विरोधात असणारे लोक, विशेषतः नेतृत्व करणारे लोक हे बीजेपीचेच लोक आहेत. मातंगांना महाराजांचं गावातले वतन सोडणं, गावक्या सोडणं त्यांना संधी वाटली. 68 मागण्यापैकी एक मागणी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण. ही जी भूमिका आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, ही न बौद्ध समाजाची नाही, चर्मकार समाजाची नाही, न मातंग समाजाची नाही. अबगड झालं पाहिजे त्याच्यात दुमत नाही, परंतु ते ज्या पद्धतीने केलं जात आहे ना ती पद्धत मात्र चुकीची आहे. मला असं 1 ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच म्हणजेच अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे गवई साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून एक आरक्षण उपवर्गीकरणाचा, शेड्यूल कास्ट आरक्षण उपवर्गीकरणाचा एक निकाल दिला जातो. त्यानंतर जे काही मातंग समाजाची मागणी म्हणजे खूप पूर्वीपासून होती की आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 1952 पर्यंत मातंग समाज हा जो आहे तो गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जायचा किंवा त्याची नोंद तशी होती आणि त्यामुळे मातंग समाजाला जो काही लाभ मिळावा म्हणजे जो काही लाभ मिळायला पाहिजे होता तो लाभ आतापर्यंत आरक्षणाचा मिळाला नाही आणि त्यामुळे मातंग समाज हा शेड्यूल कास्ट मध्ये देखील मागासलेला आहे. अशा पद्धतीची भूमिका मातंग समाजाच्या अनेक नेत्यांकडून किंवा मातंग समाजाच्या जे काही सकल मातंग या नावाखाली ज्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून असं म्हटलं जात आहे. परंतु आता तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर अनेक मोर्चे आंदोलन झाले महाराष्ट्रामध्ये, अनेक धरणे प्रदर्शन झाले आणि मातंग समाजाला वेगळं ताट वाढून द्यावं आणि आरक्षण हे वेगळं करण्यात यावं, अबकडमध्ये त्याची वर्गवारी करण्यात यावी, अशा पद्धतीची भूमिका मातंग आणि त्यांच्या तत्सम संघटनांकडून ठेवण्यात आली. आज आपण बघत आहोत की आझाद मैदानावर काही मागील दिवसांमध्ये म्हणजे 26 तारखेच्या मोर्चामध्ये इंचे असतील किंवा सचिन साठे असतील अशा अनेक लोकांनी वेगवेगळी भूमिका मांडली. अनेक लोक तिथे उपस्थित होते. मातंग समाजामध्ये आंबेडकरी दृष्टिकोनातून काम करणारे अजिंक्य चांदणे असतील, राजेश घोडे असतील किंवा असे अनेक नेते मंडळी, गणपत भिसे असतील, असे अनेक नेते जे होते ते त्या स्टेजवर विराजमान होते आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या समोर अशी काही भाषणं झाली किंवा अशी काही वक्तव्य करण्यात आली की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रतिस्पर्धा किंवा प्रतिवादाला तोड फुटलं गेलं आहे. सोशल मीडियावरती तर मातंग आणि बौद्धांमध्ये ऑलरेडी एक मोठा वादन चालूच होतं, परंतु त्यानंतरही अशा काही नेते मंडळी त्या स्टेजवर भाषणे ठोकतात आणि त्याच्यानंतर म्हणजे आगीमध्ये तेल ओतल्यासारखं अशा पद्धतीच्या भूमिका या नेते मंडळींच्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत. आज आपल्यासोबत विकास पात्रीकर आहेत, लहुजी क्रांती मोर्चाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत. पामसेप मध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. वामन मेश्राम साहेबांसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही मुद्दा आहे, आरक्षण उपवर्गीकरण का गरजेचं आहे, महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे का, तेलंगणा, पंजाब आणि या सगळ्या तत्सम राज्यांमध्ये जी काही आरक्षणाची पार्श्वभूमी राहिलेली आहे तिकडे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, परंतु महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाकडून त्या मागणीचा जोर धरला जात आहे आणि ही मागणी रास्त आहे का, या सगळ्या विषयांवर सखोलपणे म्हणजे आझाद मैदानावर झालेल्या भाषणांना देखील आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर जो काही वाद पेटलेला आहे त्या वादावर देखील आपण प्रकाश टाकणार आहोत. आपल्यासोबत आहे विकास पात्रीकर सर. जय भीम. जय भीम. जय भीम. पहिला माझा प्रश्न आपल्याला हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला आरक्षण दिलं म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे आपण आता सध्या आपण शेड्यूल कास्ट या वर्गाबद्दल आपण इथं बोलायला बसलेलो आहोत. तर शेड्यूल कास्टला जे काही आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून दिलं आणि बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाची जी काही म्हणजे बाबासाहेबांचा जे काही उद्देश होता आरक्षण देण्याचा, तर हा उद्देश उपवर्गीकरण केल्याने सफल होईल का, तुम्हाला काय वाटतं? मुळात ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा फुलेंनी ही कन्सेप्ट मांडली पहिल्यांदा रिझर्वेशनची. त्याचा पहिल्यांदा अंमल हा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये केला आणि आरक्षणाला एक घटनात्मक स्थान बाबासाहेबांनी मिळवून दिलं. आरक्षणाचा मामला आजही आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांना हा गरिबी निर्मूलनाचा काय मामला वाटत आहे. त्यांना वाटतं की गरिबी दूर करण्यासाठी रिझर्वेशन महत्वाचं आहे, परंतु हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. हा मामला हा प्रतिनिधित्वाचा मामला आहे.
ज्या विविध जात समूहातील वंचित शोषित घटकांना आजपर्यंत भारतीय शासन आणि प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व नाही मिळालं, त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची कन्सेप्ट समोर आलेली, ही गोष्ट आम्ही क्लिअर केली पाहिजे पहिल्यांदा. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मोठ्या पद्धतीनं माता कमिटीकडून दावा केला जात आहे की आम्ही हिंदू आहोत, किंवा बुद्धिस्टाकडून दावा केला जात आहोत की आम्ही बौद्ध आहोत म्हणून आमचा विकास झाला, आम्ही हिंदू आहेत म्हणून आमची स्वातंत्र्य एकता असली पाहिजे. सरकार त्याला खतपाणी देत आहे की मातांगाच्या हातामध्ये वज्रमुठ आहे. मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो, बौद्ध असल्यामुळं किंवा हिंदू असल्यामुळं त्या लोकांना, शेड्यूल कास्टच्या लोकांना आरक्षण मिळालेलं नाही. ते अस्पृश्य असल्यामुळं आणि प्लस हे स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सिद्ध केलं त्यांना स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक, आणि म्हणून स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक या नात्यानं, अस्पृश्य या नात्यानं अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दर्जा त्यांनी निर्माण केला. त्यामुळं रिझर्वेशन नावाची संकल्पना, रिझर्वेशन आज आम्हाला मिळालेला आहे, त्याला संविधानामध्ये स्थान मिळालेलं आहे. परंतु केवळ आरक्षण उपवर्गीकरणानं सर्वच प्रश्न सुटतील असं मला तरी वाटतं. तुम्ही जसं म्हटलात की सरकार कुठेतरी इथं कटफाडी घालतंय, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली म्हणायचं की सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही अजेंडा आहे तर तो म्हणजे मातंग समाज असेल किंवा बौद्ध समाज त्याला विरोध करत आहे आता, आणि मातंग समाजाकडून ही मागणी केलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये म्हणता की सरकार त्याला खतपाणी घालतंय, तर म्हणजे ही समाजाची मागणी आहे, सरकारची मागणी आहे की जसं सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे सांगण्यात आलं, जजमेंट देण्यात आलं आणि म्हणजे निकाल देण्यात आला की तुम्ही राज्य सरकारवर त्यांनी सोडलं की तुम्ही राज्य सरकार कुठल्याही म्हणजे समाजाला किंवा म्हणजे कुठल्याही कॅटेगरीला सब क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही टाकू शकता, तर ते राज्याचा तो अधिकार आहे. त्याकडे कसं बघता, म्हणजे ही समाजाची भूमिका आहे, राज्याची म्हणजे सरकारची भूमिका आहे की याच्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप आहे? अतिशय खूप मोठा प्रश्न विचारलेला तुम्ही, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला वाटतंय आपण 30 सेकंदासाठी 40 सेकंदासाठी इतिहासाच्या फ्लॅशमध्ये गेलं पाहिजे. मुळात ही आरक्षण उपवर्गीकरणाची संकल्पना कशी समोर आली? बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश आम्हाला दिला, समस्त अस्पृश्य वर्गाला दिला, परंतु तो संदेशाचं ग्रहण मात्र सर्वांनी केलं नाही. ज्यांनी ऐकलं, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, सर्वात अगोदर ह्यासाठी तुम्ही गावक्या सोडा, वतना सोडा गाव आपले. ते महाराणी सोडले पूर्वाश्रमीच्या, ते शहराकडे गेले. बाबासाहेब म्हणले खेडे सोडा, शहराकडे चला. खेड्यामधून शहराकडे आल्यामुळे त्या ठिकाणी औद्योगिकरण होतं, जाती व्यवस्थेची झळ नव्हती, आणि जे शहराकडे आलेली जे लोक होते त्या लोकांचे लोक कामगार झाले. कामगारांचे मुलं 1960 ते 65च्या दशकामध्ये त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग बोधिष्टामध्ये निर्माण झाला. पण या उलट मातांगांना महाराजांचं गावातले वतन सोडणं, गावक्या सोडणं त्यांना संधी वाटली. त्यांनी त्या ठिकाणी त्या संधीचं सोडणं करण्यासाठी गावातले कामं स्वीकारले, गावकी स्वीकारली. म्हणजे बाबासाहेबांनी पुढचा जो संदेश दिला होता शहराकडे जा, त्याचा विषयच उरत नाही. जी कामं महाराजांनी सोडली ती कामं मातांगांनी पकडली, आणि ज्या वेळेला महाराजांचे पूर्वाश्रमीच्या महाराजांच्या आजच्या बुद्धिस्टांचे मुलं कर्मचारी वर्गामध्ये कन्वर्ट झाले, त्यावेळेला ह्यांना जाग आली 15 वर्षानंतर, आणि त्याच्यानंतर त्यांनी शहराकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो गॅप आहे जवळपास एका पिढीचा गॅप आहे, 15 वर्षाचा गॅप आहे. महाराजांचं 15 वर्ष पुढे निघून जाणं आणि मातांगाचं 15 वर्ष पाठीमागे राहणं, ह्यात जो 15 वर्षाचा जो गॅप आहे, त्या 15 वर्षाच्या गॅप मधून जी मागणी समोर आली ते म्हणले आम्ही पाठीमागे राहिलो, आम्हाला स्वातंत्र्य आरक्षण पाहिजे. नंतरच्या कालखंडामध्ये 8% आरक्षण, 5% आरक्षण अशा मागण्या करण्यात आल्या, आणि त्या अतिशय अवास्तव होत्या, त्याला कुठल्याही प्रकारचा जनाधार सुद्धा नव्हता. पण नंतरच्या कालखंडामध्ये लवचिक आयोग 2003 मध्ये नेमला, आणि ह्या आयोगानं पण आता 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, त्याच्या डिटेल्स मध्ये आपल्याला जायचं नाही. पण त्यामध्ये 14 मागण्या ह्या डिनाय करण्यात आल्या, नाकारण्यात आल्या सरकारकडून. 68 मागण्या स्वीकारण्यात आल्या. 68 मागण्या त्यांच्या राहणीमानाच्या दर्जा वगैरे उंचावण्याच्या बाबतीमध्ये, घरकुलं असेल, ते पीक कर्ज असेल, किंवा त्यांना बरेच बिझनेस लोन असेल, सर्व पद्धतीचा विकास होण्यासाठी त्या 68 मागण्या महत्वाच्या होत्या. त्या 68 मागण्यापैकी एक मागणी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण.
आणि त्यानंतरचा अपडेट म्हणजे त्यानंतरचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे. त्या निकालानं त्यांनी आदेश दिलेला नाही सुप्रीम कोर्टनं. सुप्रीम कोर्टात फक्त एवढंच सांगितलं, लोकसंख्येच्या आधारे अचूक आणि योग्य इम्प्लिकेट डेटाच्या आधारे सामाजिक न्याय प्रस्थापित होणार असेल तर आरक्षणाचं अबकड म्हणजे आरक्षणाचं एससीतल्या आरक्षणाचं कॅटेगरीशन करायला हरकत नाही, तुम्ही करू शकता. म्हणजे गाईडलाईन दिल्या. बरोबर. म्हणून ही जी भूमिका आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, ही न बौद्ध समाजाची नाही, चर्मकार समाजाची नाही, न माताळ समाजाची नाही. ही भूमिका आमची नाही. ही भूमिका सरकारची भूमिका आहे. ही सगळी सिस्टीम, हे सगळं यांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम कोणी केलं असं सरकारनं केलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण सरकारचा काय फायदा असू शकतो त्याच्यात? सरकारचा फायदा हा असू शकतो की ह्यांच्यामध्ये आपापसामध्ये जर गटतट निर्माण झाले तर त्यांना राज्य करायला सोपं जाईल ना. आणि मुळात सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने सरकारने ही मागणी मासमध्ये ठेवली असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं याचा मुख्य उद्देश हा भांडणं लावणे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता 26 तारखेला मोर्चा मातांगाचा निघाला, आजच्या तारखेला पुन्हा 30 तारखेला आज बुद्धिस्ट लोकांचा बाकी जात समूहांचा एकत्र होऊन मोर्चा निघाला. म्हणजे मोर्चा आणि प्रति मोर्चामुळे एक सामाजिक सलोखा धोक्यामध्ये येत आहे. अनुसूचित जातीतलं ऐक्य धोक्यामध्ये आहे. अबकड झालं पाहिजे त्याच्यात दुमत नाही, परंतु ते ज्या पद्धतीने केलं जात आहे ना ती पद्धत मात्र चुकीची आहे मला असं वाटतं. जसं की म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एकेकाळी अगदीच बरोबर सरकारने भांडणं लावली होती आणि मोर्चे आणि प्रतिमोर्चे म्हणजे बहुजन समाजाची पण मोर्चे निघाली होती आणि मराठा समाजाची पण मोर्चे तेव्हा म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रतिमोर्चे निघत होते. तर तसंच म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये पण करण्याचा म्हणजे भांडण लावण्याचा तुम्ही थेट आरोप सरकारवर ठेवला. आरोप करत नाही, ते आजच्या मोर्चाने सिद्ध झालंय. म्हणजे मातांग समाज अगोदर ब्राह्मणाकडून अस्पृश्य, ब्राह्मणी धर्माच्या माध्यमातून आम्ही अस्पृश्य होतो. मातांग समाज अस्पृश्य. आज ज्या वेळेला आनंदराज आंबेडकरांचा मोर्चा आणि सचिन साठेंचा मोर्चा आणि बाकी मातांग समाजाच्या लोकांचा मोर्चा बघितल्यानंतर लक्षात येतं की आझाद मैदानावरचा 26 तारखेचा मोर्चा हा मातांगाचा मोर्चा आहे. तर मातांग वगळून बाकी अन्य जातींचा सर्वसमावेशक मोर्चा आनंदराज आंबेडकरांनी गाज घडून आणला. म्हणजे ब्राह्मणाकडून मातांग समाज अस्पृश्य आहेच आहे, पण आता ती भीती निर्माण झाली की आता अनुसूचित जातीमध्ये सुद्धा मातांग समाज अस्पृश्य ठरतो की काय, अशा प्रकारची भीती मला तरी इथून ज्या पद्धतीने मी पाहत आहे तिथून मला वाटते. सर तुम्ही वारंवार 26 तारखेच्या मोर्चाची म्हणजे उल्लेख करत आहोत अगदीच आणि 26 तारखेला आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मातंग समाज एकवटला होता आणि त्यामध्ये ते काही भाषणं झाली. मला त्याच्यावर थोडं यायचं आहे कारण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आंबेडकरी मातंग म्हणा किंवा आंबेडकरी प्रवाहामध्ये काम करणारा मातंग म्हणा, तर या सगळ्या लोकांमुळे आज बोची होताना आपल्याला दिसत आहे. तर मला हे विचारायचं आहे की जसं मातंग समाजाच्या स्टेजवरून त्यांच्या म्हणजे जी काही गॅदरिंग होती तिथे आणि त्याच्यामधून जी काही परिषद होती मातंग समाजाची, त्याच्यामधून जी काही भाषणं झाली म्हणजे सचिन साठेचा असो किंवा मग संजय इंचेचा असो, तर त्यामध्ये संजय इंचेनं थेट म्हणजे असं म्हटलं की महाराष्ट्र हा टिळक सावरकर गोखले आगरकर आणि अण्णाभाऊ साठेंचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे की टिळक गोखले आगरकरांचा हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती. परंतु ह्या सगळ्या वक्तव्यांकडे म्हणजे मातंग समाजातून जर अशी वक्तव्य होत असतील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकत्र ठेवण्यासाठी शेड्यूल कास्ट हा वर्ग निर्माण केला आणि कॅटेगरायझेशन केलं त्यांचं आणि त्यांना आरक्षण दिलं की बाबा ह्या सगळ्या लोकांना समान न्याय सामाजिक न्याय भेटला पाहिजे. परंतु त्याच समाजातली किंवा मातंग समाजातली लोक जर अशा पद्धतीची स्टेटमेंट करत असतील तर हे कुठेतरी फुले शाहू आंबेडकरी विचारांना किंवा महाराष्ट्राच्या पूर्वगामीपणाला काळीमा फासणार नाही. मी सर्वप्रथम ही गोष्ट या माध्यमातून सांगू इच्छितो, संजय इंचेची भूमिका ही मातंग समाजाची भूमिका नाही. सचिन साठेंची भूमिका जी आहे ती मातंग समाजाची भूमिका नाही. संजय इंचेंचं काय बॅकग्राऊंड आहे हे मला असं वाटतं की RSS मध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आणि सचिन साठेंचा इतिहास सुद्धा आहे की राम मंदिराला सुद्धा त्यांनी माती दिलेली आहे, त्यामुळे त्याच्या खोलवर मला त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु संजय इंचेनं दिलेलं जे स्टेटमेंट आहे हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा नाही तर हा टिळकांचा आणि सावरकरांचा आहे.
शिवाजी महाराजांचा आहे, बरोबर आहे. अण्णाभाऊ साठेचा आहे, बरोबर आहे. टिळक आणि सावरकरांचा महाराष्ट्र आहे असं मला वाटत नाही. टिळक आणि सावरकर महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, बरोबर, रहिवासी आहेत, तिथपर्यंत ठीक आहे. पण ह्या महाराष्ट्राची ओळख हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे ना, तो टिळकाचा महाराष्ट्र म्हणून नाही, सावरकरांचा महाराष्ट्र म्हणून नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर ह्या महापुरुषांनी या ठिकाणी कार्य आणि कर्तृत्व केलं, आणि तर महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काम केलं. आणि म्हणून ह्या महाराष्ट्राची ओळख शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आहे, लहू फुलेंचा महाराष्ट्र आहे, मुक्ता साळवेचा महाराष्ट्र आहे, अण्णाभाऊ साठेचा महाराष्ट्र आहे. ही ओळख आहे, हे आपलं लक्षात घ्या. पूर्वी अजिंक्य भैया चांदणे असतील किंवा राजेश घोडे असतील, हे सगळे आंबेडकरी चळवळ म्हणून मातंग समाजामध्ये ऍक्टिव्हली काम करत होते आणि त्यांचं एक चांगलं काम पण राहिलेलं आहे. त्यांच्या कामाला डिनाय करू म्हणजे करताच येणार नाही. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा म्हणजे अजिंक्य भैयांची काही दिवसापूर्वीची जर भूमिका बघितली तर ते विरोधातली होती, राजेश घोडेंची काही दिवसापूर्वीची भूमिका बघितली तर ते विरोधातली होती उपवर्गीकरणाच्या प्रामुख्यानं, आणि त्यानंतर त्यांची एक्झॅक्ट भूमिका अपोजिट होते आणि ते समर्थनामध्ये जातात. का तर म्हणे की म्हणजे समाजाचा स्वार्थ त्याच्यामध्ये आहे आणि समाजाचा जर कुठेतरी फायदा होत असेल तर उपवर्गीकरणाला सपोर्ट करायला किंवा समर्थन द्यायला काय हरकत आहे. तर तुमची भूमिका काय आहे जेव्हा लवजी क्रांती मोर्चा म्हणून तुम्ही काम करता, एक आंबेडकरवादी विचारवंत म्हणून किंवा आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करता, तर तुमची भूमिका काय? लवजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं माझी भूमिका हीच आहे. आमचं जे शीर्ष नेतृत्व आहे, बामसूकचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेबांनी आमची भूमिका अगोदर डिक्लेअर केलेली आहे. जर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असेल आणि शोषित वंचित घटकांना जर शासन आणि प्रशासनामध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळत असेल किंवा त्यांच्यामध्ये जर खरोखर पदांचा असमान वाटप झालेला असेल आणि हे केल्यामुळे जर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असेल, केलं पाहिजे. तर कसं केलं पाहिजे? पत्रकारांनी वामन मेश्राम साहेबांना प्रश्न विचारला. मेश्राम साहेबांनी म्हणलं मी कसं सांगणार, मी सरकार थोडंच आहे, सरकारकडे इम्पिरिकल डाटा आहे, सरकारकडे लोकसंख्या आहे, योग्य त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि योग्य त्या इम्पिरिकल डाट्याच्या इथिकल डाट्याच्या आधारे झालं तर काय हरकत नाही. त्याच्या पुढे जाऊन जर लवजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला तुम्ही विचारलाय प्रश्न, त्याचं उत्तर असं आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात आणि योग्य आणि अचूक इथिकल डाट्याच्या आधारे अबकड आरक्षण होणार असेल तर आमची हरकत नाही. परंतु त्याचबरोबर बदर कमिशनचा आवाज सुद्धा उघड केला पाहिजे सरकारने. बदर समितीचा आवाज जो आहे अजून उघड केलेला नाही, उघड केला त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत अजून लोकांचे. दुसरा मुद्दा, क्रिमिनलची जी पाचर मारली जात आहे, ज्या पद्धतीने ओबीसीला मारली तशीच पाचर ह्या अबकडाच्या आडून शेड्यूल कास्टला पण मारण्याची शक्यता. आणि तसे संकेत 1 ऑगस्ट 2024च्या 565 पानाचं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं त्याच्यामध्ये दिलेले. आता जे अबकड समर्थक आणि विरोधक आहेत त्यांनी त्याच्यात पान सुद्धा वाचलेलं नाही. खूप बोटामध्ये सारखे लोक असतील की त्याचा स्टडी केलेला आहे, परंतु त्याचा स्टडी न करता ही क्रिमिनलची पाचर मारणार आहेत त्याची गंभीरता आम्हाला नाही. 13 पॉइंट रोस्टर प्रोग्राम मध्ये जर एखाद्या अबकड उद्देशाला जर झालं आणि एखाद्या गटामध्ये एखादा योग्य उमेदवार नाही मिळाला, त्या ठिकाणी शेरा मारला जाईल, कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल. उद्याच्याला पॅनलच्या डोक्यामध्ये दुसरंच काही जर आलं इंटरव्ह्यू पॅनलच्या आणि ते दुसरा शेअर मारू शकतात, कॅन्डिडेट इज अवेलेबल बट नॉट सुटेबल. पण जर असं 2-3 वेळा जाहिरात येऊन गेल्यानंतर त्या पदाची जागा जी आहे ती ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकते. आमची मागणी अशी आहे लवजी क्रांती मोर्चाची, एखाद्या गटामध्ये योग्य उमेदवार जर नाही मिळाला तर त्या गटातली जागा शेड्यूल कास्टच्या अन्य गटाकडे शिफ्ट होणार, हस्तांतरित होणार की ओपन मध्ये कन्वर्ट होणार, ह्याबद्दलचा शब्द आम्हाला कोर्टाच्या जजमेंटच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या जीआरच्या माध्यमातून आम्हाला दिला पाहिजे, आश्वस्त केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही सर्व प्रक्रिया लोकतांत्रिक पद्धतीने पार पडली पाहिजे. लोकतांत्रिक पद्धत म्हणजे काय? 59 जातीतल्या सर्वच प्रतिनिधीला प्रॅक्टिकली व्यावहारिक पातळीवरती सर्वांसोबत घेणं शक्य नाही. परंतु मराठवाड्याच्या शब्दामध्ये लांडण लटकं का होईना त्यांना विचारलं पाहिजे ना, तुम्ही केवढ्याचे आहे. जर घरामध्ये आपण 4 भाऊ असतो, समजा तुम्ही तहसीलदारकडे गेलात आणि म्हणलात माझ्याकडे आणखी 3 भाऊ आहेत, मी चौथा एक आहे आणि मला माझ्या संपत्तीचं वाटप करून पाहिजे,
तहसीलदार काय म्हणेल, बाकीच्या 3 भावाची तुम्ही एमओसी आणा. भावाभावाची जी काही म्हणजे गोष्ट आहे तर याच्यामध्ये बसून चर्चा केली पाहिजे. परंतु जेव्हा आझाद मैदानावर बोलत असताना सचिन साठे स्वतः म्हणतात की मोठ्या भावानं आम्हाला जवळ घेतलं नाही म्हणून आम्ही RSS कडे गेलो. आता ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतात? अजयजी, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊ साठे याचं एक स्टेटमेंट आहे, मला लढा मान्य आहे, मला रणगाणे मान्य नाही. सचिन भाऊ साठे यांचे अशा पद्धतीची भूमिका हे अण्णाभाऊ साठेची या वाक्याच्या पूर्णतः 100% विरोधात आहे. बरोबर. कारण हे शुद्ध रणगाणं आहे आणि आपल्या अधोगतीचं खापर दुसऱ्यावरती फोडलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की बरेच लोक, मातंग समाजाचे लोक जे म्हणत आहेत की आज आमचं बोधांनी खाल्लंय, तर ही भूमिका आपण आम्हाला काय पटणारी नाही. ह्या भूमिकेचे मी समर्थन करत नाही. तुमच्यामध्ये जे मेरिट डेव्हलपमेंट नाही झालं त्याचं आत्मचिंतन सुद्धा आपण केलं पाहिजे. ह्या अनुषंगाने मला असं वाटतं सचिन साठेची ही जी भूमिका आहे, आम्हाला सोबत नाही घेतलं, ही भूमिका मला असं वाटतं की अर्धगाभोळी भूमिका आहे असं मी सांगतो. पुढचा प्रश्न माझा असा आहे की म्हणजे आपण बघत आहात सकल सोबत जे काही कर्मचारी संघटना होत्या मातंग समाजाच्या, मातंग सकल आंदोलनामध्ये, परंतु त्या सगळ्याच कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या आता म्हणजे बॅकफूटला आल्यात आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतलेला आहे उपवर्गीकरणासंदर्भात. तर हे काय झालं, म्हणजे असं काय चित्र काय निर्माण झालं? मुळात मातंग समाजाच्या नेत्यांनी दावा सातत्याने केलेला आहे की आम्ही 59 जातींपैकी 58 जातींची लढाई लढत आहोत, एका जातीची लढाई लढत नाही आहोत, म्हणजे प्रतिष्ठानची लढाई लढत आहोत त्याचा मेसेज त्यांनी दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांचीच लढाई. हा, म्हणजे 58 जातींचं जे जे वंचित, शोषित, पीडित आहेत त्यांची लढाई आम्ही लढत आहोत. एका बाजूला असा दावा करणारे मातंग पुढारी आहेत, पण दुसऱ्या बाजूला तेच मातंग पुढारी सकलचं बॅनर खाली काम करतात. बरोबर. सकल नावाची संकल्पनाच RSSची देणार. म्हणजे ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला मुस्लिम लोकांनी पण त्यांना नाश्ता दिला, पाणी दिलं, चहा दिलं. त्या लोकांनी बहुजनांचे मोर्चे निघाले त्यावेळेला सुद्धा ओबीसी मोर्चाला सुद्धा अन्य लोकांनी साथ दिला. परंतु ज्या वेळेला सकल नावाची संकल्पना आली, त्यावेळेला सकल मराठा यायला लागला, मुस्लिम त्यापासून बाजूला झाले, शेड्यूल कास्टचे लोक बाजूला झाले, ते मध्ये इन्व्हॉल्व नाही झाले. सकलचा अर्थ असा आहे की आयऱ्या गायऱ्या नत्तू खायऱ्या बाहेरच्या लोकांनी इकडे फिरकण्याची गरज नाही. मातंगाच्या लोकांनी दावा केला आम्ही 59 जातीचे नेतृत्व करत आहोत आणि नाव दिलं सकल. आणि सकलच्या बॅनरला उदगीरमध्ये मोठ्या मोठ्या मिटिंगा घेऊन बिशप सारख्या संघटनांनी सुद्धा त्याला खूप मोठ्या पद्धतीला, सकामा सारख्या संघटनांनी त्यांना खूप मोठे रसद पुरवली, मोठं केलं. परंतु जसं जसे पुढे आलं हे सगळं प्रकरण, सकलचा लढा सुरू झाला, नंतर त्यांच्या लक्षात आलं 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये क्रिमिनल्सची सुद्धा तरतूद करण्यात आली. म्हणजे त्यातले वेगवेगळे जे न्यायमूर्ती आहेत 3 जवळपास, त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये, सब जजमेंटमध्ये असं सांगितलं ज्या पिढ्यांनी लाभ घेतलाय त्या पिढ्यांनी आता लाभ घ्यायचा नाही आरक्षणाचा. म्हणजे ऐकायला आपल्याला लय भारी वाटतंय की गरीबाला आरक्षण भेटलं पाहिजे, श्रीमंताला नको. परंतु प्रॅक्टिकल मध्ये जर हे क्रिमिनल जर लागू झालं तर ज्या कर्मचाऱ्यांनी सकल नावाची संकल्पना पुढे राबवली, त्याला रसद पुरवली, त्या अवघड आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याला रसद पुरवली, त्यांच्या लक्षात आलं ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या की आपण ह्या अबकडला समर्थन दिलं आणि उद्याच्या अबकड आरक्षण लागू झालं, त्याला जर क्रिमिनल जर लागू झालं त्याचा पहिला फटका आमच्या मुलाबाळांना बसणार, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांना बसणार आहे. म्हणून ते लोक आता सध्याच्याला हे अबकड आरक्षण समर्थनाच्या आंदोलनापासून थोडे फटकून राहिले लागले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. तर उद्याच्याला जर क्रिमिनल जर शेड्यूल कास्टमध्ये जर लागू झालं तर शेड्यूल कास्टचं सुद्धा मोठ्या पद्धतीनं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे येवाना तुमच्या लक्षात. आता जर बघायचं झालं तर मोर्चे आणि प्रतिमोर्चे चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एकदमच मोठे युद्ध चालू असल्यासारखं आपल्याला दिसत आहे शेड्यूल कास्टमध्ये. आणि ह्याच्यामध्ये असं दिसत आहे की म्हणजे बडोले जे असतील किंवा सत्तेसोबतची जी काही मंडळी आहे, मग ते बडोले असतील म्हणजे भाजप सोबत आहेत, त्याच्यानंतर आपले आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. तर आनंदराज आंबेडकर हे काही दिवसापूर्वी शिंदे सेनेसोबत होते, शिवसेनेसोबत होते आणि त्यांची तशी युती ही जाहीर होती. आणि आता त्यांची भूमिका काय आहे ती आपल्याला स्पष्ट त्यांनी केलेली नाही, आपल्याला माहिती देखील नाही. परंतु
जर असं बघितलं तर ह्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत मातंग समाजात देखील, या सगळ्या संघटना भाजपशी निगडीत असल्यासारख्या संघटना आहेत. आता विष्णू कसबेच घ्या, म्हणजे विष्णू कसबे हे लवजी शक्ती सेनेसोबत काम करतात आणि ते उघड सांगतात की आम्ही भाजपसोबत आहोत. अमित घोडके असतील किंवा इतर जे काही मातंग समाजाचे नेते आहेत आणि आंबेडकरी चळवळीत देखील जे काही समजा भाजप आणि शिवसेनेसोबत किंवा इतर त्यांच्या मित्र पक्षासोबत काम करणारे जे काही नेते मंडळी आहेत, ते सगळे तिथं आहेत. म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये यांची भूमिका आज आपल्याला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दिसत आहे. याच्यावरती जर कोणी बोललं तर ही लोक म्हणजे त्यांना एकदम सोडून काढतात. म्हणजे कसं तर त्यांच्यावर ट्रोलिंग म्हणा किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य म्हणा किंवा त्यांना अभद्र भाषेमध्ये त्यांच्यावर कमेंट्स म्हणा अशा पद्धतीच्या पास करून त्यांना खाली पाडण्याचं किंवा खाली बघण्याचं ती काम करत आहे. जसं की सत्यभामा सोनर्मल आहेत, त्या पूर्वीपासूनच चळवळीमध्ये काम करतात, आंबेडकरी चळवळीमध्ये.